शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करतो. याचं मूर्तिबंत उदाहरण जे आहे ते आपल्याला नांदेड शहरामध्ये पाहायला मिळत आहे. पीपल्स कॉलेज या ठिकाणी एक विद्यार्थी आहे, ती 12वीची परीक्षा देते आहे. 6 तारखेला तिला जे आहे बाळ झालं होतं आणि 10 फेब्रुवारी रोजी तिचा पहिला पेपर होता. अगदी 4 दिवसाचं बाळ घेऊन ही मुलगी जी आहे परीक्षा देण्यासाठी या परीक्षा केंद्रावर पोहोचलेली आहे. आज जवळपास त्या बाळाला 10 ते 12 दिवस होत आहेत. आपल्यासोबत आहे. काय सांगशील, तुझं नाव काय आहे आणि कितवीची परीक्षा देत आहे तू आता? सर, माझं नाव शीतल चंद्रकांत चित्ते आहे. मी 12वीची परीक्षा देत आहे. पहिला पेपर 10 तारखेला होता आणि किती दिवसाचं बाळ होतं? पहिला पेपर 6 तारखेला डिलिव्हरी झाली, ते 4 दिवसाचं बाळ असेल सर. ग्रेट, 4 दिवसाचं बाळ आहे सर. 4 दिवसाचं बाळ घेऊन तू परीक्षा देण्यासाठी आलीस, खूप मोठी गोष्ट आहे. कशी हिंमत जुटवलीस? सर, माझ्या घरच्यांनी पण बराच सपोर्ट केला. सरांनी सांगितलं की शिक्षण जर समोर चालू केलं तर पुढे काय बनशील. तर माझ्या हजबंडनं पण खूप मला सपोर्ट केला. आणि ठीक आहे, काय स्वप्न काय आहे तुझं? काय व्हायचं आहे तुला पुढं चालून? मला चांगलं शिक्षक व्हायचं, छान असं शिक्षक व्हायचं की समोर चालून माझं नाव पण निघेल. भावूक झाली आहे ती थोडी. आपल्यासोबत या कॉलेजचे प्राचार्य आहेत. सर, काय सांगाल, या विद्यार्थीसाठी आपण आपल्या कॉलेजमार्फत काय कुठल्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत? 10 तारखेला जेव्हा HSC बोर्डाची 12वीची परीक्षा सुरू झाली, पहिल्याच दिवशी आमच्या निदर्शनास असं आलं, मी आणि आमची परीक्षा विभागातली जे सर्व टीम आहे, की एक 3-4 दिवसाचं बाळ घेऊन एक माता इथे परीक्षा देण्यासाठी येत आहे. तेव्हा तातडीनं आम्ही सर्व परीक्षा विभागाने आणि कॉलेज प्रशासनाने ठरवलं की एक मातृस्नेह आपण इथे स्थापन करावा आणि बाळाची आणि मातेची इथे कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. कारण शीतलचं जे धैर्य आहे, तिचं जे हौसला आहे, तिचं जे डिटर्मिनेशन आहे, याची आम्हाला खरंच कौतुक करावंसं वाटते. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही बाळासाठी आणि मातेसाठी असं एक वेगळं कक्ष स्थापन केले. तर मातृस्नेह कक्षामध्ये आम्ही 2 सोफे लावलेत, जिथे त्या बाळाची जे केअरटेकर आहे ती बसते. एक झुला पण आम्ही इथे अरेंज केलेला आहे. फॅन आहे, व्हेंटिलेशन बाळासाठी भरपूर प्रमाणात इथे ठेवलेलं आहे. मोठी खिडकी आहे आणि शांतता आहे. ते मुख्य म्हणजे बाळासाठी, बाळ झोपलं तरी त्याला कसल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नाही होणार, अशा प्रकारचा आम्ही इथे मातृ स्नेह कक्ष आयोजित केला आहे. आणि मातेसाठी देखील एक वेगळ्या ठिकाणी व्यवस्था केली आहे, जेणेकरून तिला मातृस्नेहामध्ये जर गरज पडली, बाळ उठलं तर ताबडतोब यावं. 2-4 मिनटामध्ये 2 मिनटामध्ये ती इथे उपलब्ध होऊ शकते. तर हे एक आमचं नैतिक जिम्मेदारी होती असं कॉलेज प्रशासनाला आणि परीक्षा विभागाला वाटते. आणि याला प्रसिद्धी माध्यमात बरीच अशी एक्सपोजर या बातमीला भेटलेलं आहे. यामुळे कॉलेजसाठी तर चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या अशा जिद्दी माता आहेत त्यांना भविष्यकाळामध्ये खूप काही प्रोत्साहन भेटेल. तर शीतलला आणि तिच्या बाळाला आम्ही भविष्यासाठी पीपल्स महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देतो. आणि निश्चितच शीतलचं हे जो ॲटिट्यूड आहे पॉझिटिव्ह, तो खरंच कौतुकास्पद आहे. शीतलला शुभेच्छा महाविद्यालयातर्फे. नक्कीच शीतल जे करते ती करत आहे ते कौतुकास्पद आहे. आणि कॉलेज प्रशासन जे आहे या तिच्या जिद्दीला सलाम करत आहेत. त्यांनी परिपूर्ण या ठिकाणी तिची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. आणि शीतल ज्या गोष्टी या सर्व कुठल्याही परिस्थितीला हार न मानता या सर्व जे परीक्षा आहे मोठ्या हिमतीने ती समोर जात आहे, पेपर सोडत आहे आणि भविष्यामध्ये तिला शिकून शिक्षक व्हायचं आहे असं तिचं स्वप्न आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.